SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा छान असे चीज ब्रेड बनवतोय आपण। आता त्याच्यासाठी आपल्याला वस्तू लागणार आहे। आता आपण तयारी करूया। आता मी सगळ्यात पहिले कांदा आणि टमाटर थोडेसे चॉप करून घेते। हे जरा मी असे कापून घेतले थोडेसे, म्हणजे त्याच्यात चॉप करताना आसान होणार। टमाटर, 2 मिरची आणि कांदा असं चॉपरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये पण करू शकता, पण मिक्सरमध्ये जास्त बारीक होणार। याच्यात थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला, म्हणून मी चॉपरमध्ये करते। तुम्हाला वाटलंच तर मिक्सरमध्ये करू शकता। आता हे छान बघा मस्त असं जाडसर ठेवलंय मी। जाडच पाहिजे आपल्याला। हे बघा छान असं बारीक झालंय हे बघा। आता याच्यासाठी आपण पीठ घेऊया। पीठाला मी चण्याचं पीठ घेतलंय, बेसन पीठ चाळून घेतलंय मी ते। 2 वाटी पीठ घेतले, छोटी वाटी आहे माझ्याकडे। 2 वाटी पीठ घेतले। तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बनवू शकता, त्याचा काही हिसाब नाही। छोटं मोठं ब्रेडचं पाकिट आणलं ना, त्याच्यानं अख्खं बनवलं तरी चालेल, छोटे बनवले तरी चालेल। आता मी 2 वाटी बेसन घेतले, त्याच्यात धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि लाल मिरची असं सगळं घातलंय मी। आणि आपल्याला हा मसाला मी बनवला आहे कांदा आणि टमाटरचा, तो जास्त नाही टाकणार आहे मी, थोडासा काढून ठेवणार आहे। जरा जास्त झालं आहे माझ्यानं, जास्त बनवलं आहे मी। आता मीठ घालूया आपण आणि ह्याला आपण अशी हे बनवून घेऊया। पाणी टाकून थोडं थोडं पाणी घालायचं। थोडंसं लिंबू टाकते, आंबटपणा लागेल थोडासा। दही असेल तर दही टाका तुम्ही। आता माझ्याकडे दही नाही होती तर मी लिंबूचा यूज केला आहे। अर्धाच लिंबू घेतला आहे मी। थोडंसं आंबटपणा लागलं पाहिजे तेवढंच टाकायचं आहे आपल्याला। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा बेटर बनवून घेऊया। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, ब्रेडला लागलं पाहिजे तेवढं घट्ट बनवून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यात टाकूया आपण कोथिंबीर। आता हे बघा बेटर मी असं बनवून घेतलंय थिक थोडंसं। हे बघा असं चमच्याला पाठवून बरोबर लागतंय ते। आता मी छोटे साईजचे ब्रेड घेतले, छोटा पाकिट होता, याच्यात कालवूया आपण। पूर्ण डीप करायचं आहे आपल्याला ते। आता तवा ठेवलाय मी तापत, त्याच्यात बटर टाकलाय, घी पण टाकू शकता, तेल पण टाकू शकता। आता मी बटरमध्ये बनवते। आता हा आपण याच्यात डीप केलेला तो तवामध्ये टाकून घेऊया ब्रेड। आता दुसरा पण मी डीप केला आहे, तो पण टाकून देते। मसाला वरून लागला पाहिजे असा। हे बघा छान असं पलटी मारून घेऊया। छान बनतो असा ब्रेड, चीज ब्रेड बनवते मी। तुम्ही कमेंट पण नाही करत, मी किती दिवस झाले ब्लॉग टाकला नाही। माझी भाची गेलेली बाहेर सुरतला, एडिटिंग करायला कोण नव्हतं। माझी पण तब्येत बरोबर नव्हती, मी सुरतला जाऊन आली। माझी मामाची मुलगी वारली म्हणून मी तिकडे गेलेली, म्हणून ब्लॉग काही येत नव्हता। तुम्हाला वाटलं की तुम्ही बंद करून दिलं का? तसं काय नाही आहे, काही कारण असतं तेव्हाच नाही ब्लॉग येत, पण आता टाकणार आहे ब्लॉग मी। आणि कमेंटमध्ये मला सांगा माझे ब्लॉग आवडतात की नाही तुम्हाला। आता चीज टाकलंय मी, त्याच्यावर चिली फ्लेक्स टाकले आणि त्याच्यावर हा आपला ब्रेड ठेवून दिलाय मी। आणि परत पलटी मारून चांगलं शिजवून घेऊया। बेसन कच्चं नाही राहायला पाहिजे। छान असं शिजवून घेतलंय बघा। आता दुसरं पण तसंच बनवते मी।
त्याला पण तसंच बनवणार आहे. चीज ठेवलं आहे, त्याच्यात चिली फ्लेक्स टाकले आहे, चिली फ्लेक्स. त्याचे खड्डे थोडेसे होल आहेत ना, छोटे आहेत, म्हणून थोडासा जोर लागतो त्याला टाकायला, थोडं झटकावं लागतं. आता हा ब्रेड्स तो पण ठेवून देऊया. तर चीज पकोडे आपल्या रेडी झाले आहेत. आता सर्व करूया आपण. याच्यासाठी तुम्हाला हिरवी चटणी पाहिजे तर हिरवी चटणी पण बनवू शकता. चीज बघा चांगलं मेल्ट झालं आहे. आपले चीज पकोडे रेडी झाले आहेत. तुम्हाला आवडले असेल ना मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.